अभिषेक का अभिजित अभिजित यस योगेश दलवीचा रोल या मॅच मधून खूप मोठा राहील. अविनाश मालीनं आशा व्यक्त केली आहेत योगेश दलवी कडून. बघूया चांगला सामना. या स्पर्धेसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांकडून बाईक बक्षीस दिले जाणार आहे. मनोहर जोशी साहेबांकडून 2 सायकल आहेत. जयंत दामोदर माली यांच्याकडून 1 सायकल आहे. त्यानंतर योगेश पाटील कारभाव आणि विनोदजी काटेकर कामतकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या होत्या. दीपक भाऊ म्हात्रे काल्हेर गणपत शेठ भोईर कशेली यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि चतुर्थीय या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाल्यात. त्यानंतर विजयदादा चौधरी टेमगार यांच्याकडून गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर म्हणून ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. मंडप व्यवस्था आनंद पाटील दापोडे हरिदास पाटील दापोडे देवा टावरे पूर्णा आणि प्रकाश पाटील आणि प्रिन्स शिकारी जून अंदुर्गी यांच्याकडून. जितू गवले आणि दीपा म्हात्रे डीजे व्यवस्था. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे क्रिकेटचं साहित्य आहे स्टंप स्टेशनरी धर्मेंद्र तांगडे रमेश तरेसरांनी. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पुढील अगदी देणगीदारांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत. गेम ऑन होतोय. गोलंदाज राजन पहिल्या चेंडूवर पंचांना प्रयत्न केला होता. अगदी पंच सुनील म्हात्रे आणि स्क्वेअरलेग पंच विश्वास पाटील. सुनील पाटील आहेत. क्या बात आहे. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा इथे अकाउंट ओपन झालेला आहे. बिनबाद 1 सर धाव लेग बाईज आहे का बॅटने आलेली आहे. यस लेग बाईज. धन्यवाद धन्यवाद. वेलकम गुरुनाथजी माली आमच्या गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीचे खजिनदार आपलं स्वागत आहे. बघा यानंतरचा सामना असेल सुपर 8 मधला भादवड विपक्ष कारिवली. तयार राहा. अगदी राजन पाटीलचा पहिला चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे. योगेश दलवीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. सुपर 8 ची पहिली लढत जोशी 11 भादवड ए आणि मार्कंडे कारिवली. तयार राहायचंय. हळूहळू स्पर्धा आपण पाहतोय सुपर 8 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सुपर 16चा शेवटचा सामना आपण पाहतोय. दापोडे विपक्ष मानकोली कारिवली आणि पायगाव दुसरा सामना असेल सुपर 8 मधून. अपील आणि योगेश अगदी योगेशची खेळ प्रत्येक खेळामध्ये दाखवायची आहे. क्रिकेट असो की कुठलाही खेळ प्रत्येक खेळाडूंना तो अगदी सच्चाईने खेळला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण देताना योगेश दलवी. राजन पाटीलनं मोठी शिकार केलेली आहे. चौथ्यारवा मानकुली या संघाची योगेश दलवीच्या रूपानं. 5 या धावसंख्येवर धक्का लागलाय आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज येतोय श्रीराम. श्रीराम आलेले आहेत. कुंदनजी पाटील साहेबांकडून देखील या चषकाला आणि आपल्या गावातील वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद कुंदनजी पाटील साहेब. मनोज भाऊ पाटील असतील राजूभाऊ पाटील सूर्यकांतदादा पाटील आणि त्या अजून एक 2 चेंडूमध्ये गणेशदादा केनी यांचा संघ आपण पाहतोय.
चौथ्या मानकुली ये सध्याच्या चालू सीझनचा विचार केला तर हा संघ नंबर 2 वर आहे. प्रताप पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. प्रताप पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी विजेत्या संघास HF100 हिरो ही बाईक स्पॉन्सर केलेली आहे. नवीन फलंदाज बिंदास माली दिनेश पाटील आणि राजन पाटीलचं संघामध्ये येणं वीर तानाजी दापोडे संघाला लाभदायक आहे. नक्कीच निलेश पाटीलने देखील उल्लेख केलाय की संघामध्ये 2 खेळाडू आल्यानंतर आमचा पूर्णपणे संघ अगदी ताकदवान झालेला आहे. सुहास पाटील असेल, राजू पाटील, विष्णू पाटील, त्यानंतर आनंद पाटील, राजेश पाटील, सचिन पाटील, नरहरी पाटील, दुर्वन पाटील असा आपण संघ पाहतोय. वीर तानाजी दापोडे बघूया या स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का, म्हणजे 4थी असेल. राजेंनी देखील एक हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. पहिली हॅट्रिक केली संजय मणेरा सिद्धविनायक अंजूर, 2री हॅट्रिक न्यू तुफान पिंपलास घनश्याम भोईर, 3री हॅट्रिक राजन पाटील आणि बघूया 2री हॅट्रिक राजेंची. अगदी बिंदास मालीना चेंडूला हलक्या हातानं ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव इथे राजू पाटीलनं चेंडूला अगदी इनफिल्डच्या आतमध्ये अडवलंय. बिंदास माली 5 चेंडूमध्ये 6 धावा देत 2 मोठे धक्के राजन पाटीलनं दिलेले आहेत. योगेश दलवी आणि श्रीराम यांच्या रूपानं. इथे चेंडूला अगदी पॉइंट रिझन मध्ये खेळून काढलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. राजू पाटील आणि विष्णू पाटील अखेरकार चेंडूला आड. बघूया इथे 4 धावा धावून पूर्ण केलेत. 5वी साठी प्रयत्न. फलंदाज सेफ आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 2 बाद 10 झालेले आहेत. नक्कीच एक लेग बाईज आहे. 9 धावा नक्कीच राजन पाटीलनं खर्च केलेत. मात्र चौथ्या मानकुली संघाच्या फलकावर 10 ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. दहा धावा झाले आहेत. 10. गोलंदाजीसाठी राजू पाटील आलेला आहे. बघूया बिंदास माले आणि अभिजित. पहिला चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. एक सिंगल इथे कंप्लीट केलेली आहे.
बिंदास मालीनं स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सात चेंडू मध्ये 11 धावा आणि 2 गडी बाद झालेत. चौथ्यावा मानकुले आणि वीर तानाजी दापोडे सुपर 16 मधली शेवटची लढत खेळतोय त्या अभिजितच्या बॅट मध्ये. काय चांगला फटका केला होता, अगदी खडे खडे सुरेख टायमिंग हे चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालंय. दुसऱ्या चेंडूवर राजू पाटीलच्या षटकार टोकून अभिजितनं धावसंख्येला संजीवनी दिलेली आहे. 17 धावा झालेत. 11 + 6 17. ते इथे फटका फसलाय, बघूया चेंडूच्या खाली निलेश पाटील चांगला नक्की स्वतः संघाचे संघनायक आहेत निलेश पाटील. आणि आता मैदानामध्ये चौथ्या मानकुले संघाचा संघनायक अविनाश माली येतोय. तिसरा धक्का लागलाय 17 या धावसंख्येवर चौथ्या मानकुले संघाला. यानंतरची सुपर 8 ची पहिली सुपर लढत आपण पाहणार आहोत. जोशीलवन भादवडी आणि मार्कंडे कारिवली आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. राजू पाटीलनं अखेरकार षटकार अभिजितनं मारल्यानंतर त्याला बाद करण्यात मात्र त्यांनी यश मिळवलेले आहे. चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून खेळला जातोय. फलंदाज अविनाश. अविनाशसाठी चेंडू अगदी चेंडूला पाठवला आणि अविनाशची ताकद आणि नजाकत या फटक्यातून पाहायला मिळाली. अगदी तोलून मापून हा फटका मारलेला आहे. अविनाश एक चांगला खेळाडू आहे. चौथ्या मानकुले संघाचा गोलंदाजी असो की फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्रिकेटच्या मुख्य घटकामध्ये अविनाश मालीने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. धावसंख्या 23. 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. इथे देखील चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. बघूया एक अपूर्ण इथे काय घडे. नक्कीच इथे अगदी आपण पाहिलं तर अपघात झाला असता. राजेनला जर चेंडू हातामध्ये सापडला असता तर मोठा अपघात इथे कदाचित झाला असता. 3 धावा. 3 ने धावसंख्या 26. 11 चेंडू मध्ये 26. राजन पाटीलला कुठेतरी अति घाई झाली होती. अकरा चेंडू मध्ये 26 धावसंख्येला आकार आलाय. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आलेत. 3 विकेट जाऊन देखील 11 मध्ये 26 म्हणजे चांगली टोटल आहे. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये या चेंडूवर काय घडलं होतं. राजन पाटील कडून थोडीशी चुकी. बघूया राजू पाटील दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
फुलटॉस चेंडूला अगदी ऑन साइडला टर्न केलाय विष्णूनं चेंडूला उचललाय दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे नाही फलंदाज बाद आहेत अपूर्ण एक चांगला अगदी थ्रो इथे जज केली आहे राजेंद्र 2 ओव्हर 4 बाद 27 13.50 सरासरीनं या धावा आली आहेत या सरासरीने जर धावा आल्या उर्वरित 2 ओव्हर मध्ये तर नक्कीच एक 50+ टोटल आपल्या चौथ्या मानकुले संघाच्या फलकावर पाहायला मिळेल मैदानामध्ये फलंदाज सदाशिव एकटा जीव सदाशिव बघूया आता अविनाश आणि सदाशिव आज नवीन शर्मा देखील खुश आहेत वरलदेवी ताराली संघाने देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे जॉली स्पॉट कामतगार या तगड्या संघाला अमोल पाटील देखील आज त्यांच्या समोर खेळला होता फक्त 47 बनवल्या होत्या अगदी पहिल्या दिवसाच्या सामन्याची आपण आठवण करून दिली तर A1 जोडीला नक्कीच फक्त 20 धावा बनवायच्या होत्या आणि 23 चेंडू वरलदेवी ताराली संघाला टाकावे लागले होते गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे बघूया मोहनदादा भोईर यांचा संघ गोलंदाजीसाठी येतोय राजेश पाटील राजन पाटील राजू पाटील अजून एक राजेश पाटील आहे राजेश पाटील बद्दल मी नेहमी म्हणतोय छोटा बॉम्ब बडा धमाका फलंदाजी असो की गोलंदाजी या खेळाडूंनी वीर तानाजी दापोडे संघामधून आपल्या नावाला अगदी साजेशी कामगिरी सातत्याने केलेली आहे जबरदस्त चेंडू पकडलाय फलंदाज बाद काय झेल टिपलाय सुहास पाटील ना मोठी विकेट अविनाश माली बघू शकता एक्शन रिप्ले मध्ये अगदी एका हातामध्ये झेल टिपलाय एष्ट्यांच्या मागे सुहास पाटील ना दापोडे संघाची गेम प्लॅन चांगली आहे राजन पाटील आधी एष्टी रक्षक होते पहिल्या ओव्हर मध्ये सुहास पाटीलला पाहिलं दुसऱ्या ओव्हर मध्ये राजन पाटीलला पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये सुहास पाटील आलाय अजून एक त्यांच्याकडे एष्टी रक्षक आहे विष्णू पाटील दापोडे संघ देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतोय 2023-24 या सीझनची कदाचित ही शेवटची स्पर्धा असेल नवीन 50+ संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष चषक आणि राजन पाटील आणि दिनेश पाटील संघामध्ये आलेले आहेत बघूया आजच्या रात्रीतून कुठला संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय HF 100 फलंदाज संतोष नवीन फलंदाज संतोष आलेले आहेत फुलटॉस स्वतः चेंडूला ऑफ ड्राईव्ह च्या अंदाजाने केलेत राजू पाटील ना इथे चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत बघा दापोडे संघ अगदी पूर्णपणे 4 झालेले आहे 3-3 4-4 खेळाडू अगदी बॅकअप साठी येत आहेत योगेश दलवी लवकर बाद झाला त्यानंतर नक्कीच थोडासा अविनाशनं प्रतिकार केला होता मात्र ते देखील कॉट बेन बाद झालेत संतोष आणि सदाशिव श्रीराम देखील 0वर बाद झालेत धावसंख्या 29 हा चेंडू अतिशय चांगला चेंडू वाईट यॉर्कर परफेक्ट लाईन अँड लेंथ राजन पाटील राजू पाटील राजेश पाटील असे पहिले 3 गोलंदाज वीर तानाजी दापोडे संघाने आपल्या संघाकडून यूज केलेले आहेत अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू आहेत
धावसंख्या 5-29. इथे हा चेंडू लाईन नक्कीच इथे पंच सुनील पाटील सरांनी घेरलाय, वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 30 धावा 15 चेंडू मध्ये आली आहेत. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लक्कीजी गोंडले, देवा टावरे आणि मनोहरजी जोशी साहेब मान्यवर कक्षामध्ये आहेत. चांगली फेकी बघा, थ्रो किती चांगला आहे राजू पाटीलचा. डायरेक्ट थ्रो अगदी इष्टरक्षकच्या हातामध्ये केलेली आहे. धावसंख्या 32 धावा 16 चेंडू. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे हा फटका देखील चांगला आहे, आपण पाहतोय. इथे फेकी अगदी बॅकअपला जे खेळाडू आले होते त्यांच्या हातामध्ये आणि 3 धावा धावून पूर्ण केलेत. वेलकम रवींद्र केणी, आमचे लाडके भाऊ, आपलं स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. राजू पाटीलची आपण स्तुती केली आणि जणू काही त्याला नजर लागलेली आहे. एसटी रक्षकाच्या वरून अगदी ताकदीनं थ्रो केला होता. धावसंख्या 35 धावा 17 चेंडू मध्ये 35. तिसऱ्या ओव्हरचा आणि पहिल्या इनिंग मधला तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. राजेश पाटील इथे अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. राजन पाटील समोर. राजनने चेंडू सोडला नाहीये, त्याला ठाऊक आहे आधी आपले 2 धावा अतिरिक्त खर्च झाले आहेत आणि चांगला निर्णय राजन पाटीलने घेतलाय. 3 ओव्हर 36 वर 5. चौथ्या मानकुली आहे. 12-36 सरासरी बरोबर आहे. मात्र वीर तानाजी दापोडे संघाची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. पाहू शकता आपण लेजंड ऑफ मानकुली यशपाल माली मॅजिक बॉक्स मध्ये. चौथ्यावर मानकुली संघाचे काही आमचे खेळाडू सहकारी मित्र दिसत आहेत. जोशीरोन भातवडे संघाचे देखील खेळाडू आहेत. सर्वांचं स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. चला सुभाष पाटील जोशी इलेव्हन भादवड हे संघाचे संघनायक आणि मार्कंडे कारिवली सुभाष बत्तीनी. वेलकम सुस्वागतम. दापोडे गावचे उद्योगपती रमेश पाटील काकाश्री आपलं स्वागत आहे आणि पोलीस पाटील विजयजी पाटील आणि उत्तम भाऊ पाटील आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुंदन पाटील साहेबांचे काकाश्री दापोडे गावचे उद्योगपती रमेश आत्माराम पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालेले आहे
आणि दापोडे गावचे पोलीस पाटील विजय नथू पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे। आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय दापोडे गावचे समाजसेवक उत्तम भाऊ वसंत पाटील आपलं देखील स्वागत आहे, सुस्वागतम। सात धावीनी संघाची टोटल पोहोचलेली आहे ती 43 वर। वेलकम सुभाष पाटील। पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार निलेश पाटील वर आक्रमण। फलंदाज सदाशिव इथे मिस टाइम फटका आहे, चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आनंद पाटील ना चेंडूला स्टॉप केलाय। एक सिंगल ना धावसंख्या 4 44 धावा झाली आहेत। मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय दापोडे गावचे उद्योगपती समाजसेवक रमेश आत्माराम पाटील साहेब, दापोडे गावचे पोलीस पाटील विजयजी नथू पाटील साहेब, तसेच दापोडे गावचे समाजसेवक उत्तम भाऊ वसंत पाटील, देवा टावरे, पूर्णा गावचे उद्योगपती सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। प्रताप पाटील साहेबांनी गणेश केनी तसेच ऑल नवीन 40+ संघटनेच्या वतीनं इनसाइड आउटचा एक चांगला फटका सदाशिवच्या बॅट मधून चेंडूला अगदी डीप स्लिपर कव्हर रिझन मधून उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत। धावसंख्या 46 झालेली आहे। पहिल्या इनिंगच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे। बघूया किती धावांचं लक्ष वीर तानाजी दापोडे संघासमोर 44वा मानकुले संघ उभा करतोय। निलेश पाटील हा चेंडू लाईन पावी लागेल, अगदी पंच विश्वास पाटील सरांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळेल वाईटच्या सर्व धावांतर अवांतर धावेनी संघाची टोटल 47। पहिल्या ओव्हरमध्ये राजन पाटीलनं 9 धावा देत 2 विकेट, राजू पाटीलनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा 1 विकेट, राजेश पाटीलनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट आणि आतापर्यंत निलेश पाटीलनं चौथ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 11। गती कमी केलेली आहे, कमी गतीने हा चेंडू टाकलाय। फलंदाज सदाशिव याला बीट केलेले आहे, संतोष आहेत। सदाशिव नॉन स्ट्राईकला आहेत। 3 चेंडू मध्ये 8 वर सदाशिव, संतोष खेळतात 7 चेंडू मध्ये 9 वर। अभिजितनं 4 मध्ये 10, योगेश दलवीनं 2 मध्ये 4, श्रीराम 0, बिंदास 3 मध्ये 3, अविनाशनं 3 मध्ये 9। चांगला फटका आहे, अगदी कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू निघतोय। हरिदास पाटीलनं चेंडूला उचललाय, एक सिंगल। चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी। धावसंख्या 48। शेवटचा एक चेंडू आहे। चला सुभाष बत्तीनी, मार्कंडे कारिवली, सुभाष पाटील उपस्थित आहेत। आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते सुपर 8 मधल्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत। बघूया अगदी सदाशिवनं स्वतःला तयार केलेलं आहे। निलेशची लाईन लेंथ काय हे सदाशिवनं नॉन स्ट्राईकला उभं राहून पाहिलेलं आहे। चांगल्या गतीचा चेंडू, चांगल्या गतीचा चेंडू, डॉट नक्कीच इथे धाव नसणार आहे।
कारण की डॉट बॉल आलाय. पहिल्या इनिंग मध्ये चौथ्या मानकुली संघाने धावा बनवल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 48 आणि विजयाचं लक्ष्य आहे 49 धावांचं. चला मान्यवर कक्षामधून मी मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला उत्तम भाऊ या आपण पण. दापोडे गावचे उद्योगपती कुंदन पाटील साहेबांचे काकाश्री रमेशजी आत्माराम पाटील साहेब, दापोडे गावचे पोलीस पाटील विजयजी नतू पाटील, तसेच देवा टावरे आपण देखील यायचं आहे. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. दापोडे गावचे नक्कीच एक दिलदार असे व्यक्तिमत्व विजयजी नतू पाटील पोलीस पाटील आहेत, तसेच देवा टावरे देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघटन नायकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, नाणीची एक बाजू नवीन 40+ तर दुसरी बाजू आहे अध्यक्ष चषक. रमेशजी पाटील साहेब नाणेफेकी उडवतील, कोण आवाज देईल? सुभाजी बत्तीनी. काय म्हणणं आहे? 40+. बघूया 40+ की अगदी तेच आलेले आहे. खूप खूप स्वागत आहे आपलं पोलीस पाटील तसेच देवाजी टावरे. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुन्हा एकदा मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. सुभाष बत्तीनी सुपर 8 च्या सामन्याची देखील आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. कशी वाटली स्पर्धा? कशी एन्जॉय करताय अध्यक्ष चषक? मी विचार नाही केला सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. फुल एन्जॉय करतोय. नक्कीच समोरचा संघ आहे जोशी 11 भातवाडे, जगदीश नाईक, संदेश पिंटू, सुभाष पाटील, मुसाबाई, योगेश नाना. तगडी बॅटिंग लाईनअप आहे. या संघासमोर प्रथम आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामागचं मुख्य कारण काय असेल? कारण आम्हाला नंतर प्रेशरमध्ये खेळता येणार नाही. आम्ही यांना जिथं कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की सुपर 16 मध्ये A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाला पराभूत केल्यानंतर कसा विजय साजरा केलेला आहे? खूप बरा वाटला. नक्कीच या स्पर्धेसाठी तुम्ही इथे आलात. आज आपला रात्रीमध्ये सामना होतोय. कसं वाटलं या क्रीडांगणामध्ये? प्रकाश सुपर 1 नंबर क्रीडांगण आहे. खूप खूप धन्यवाद सुभाष बत्तीनी. सुभाष पाटील, आपण नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. नक्कीच आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याला निर्णय आलेले आहे. किती धावा माइंडमध्ये सेट आहेत की ते मार्कंडे कारोली संघासाठी अडचणीमध्ये येऊ शकतील? मागचा सामना बघितला मी, मार्कंडे कॉलनी चांगल्या पद्धतीने जिंकला, तर 45+ तर करायचा प्रयत्न असेल. कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? जगदीश आहे, पिंटू आहे, बलदेव आहे, यांच्याकडून अपेक्षा असेल. अध्यक्ष चषकाचा प्रवास कसा वाटला आतापर्यंत? काय एन्जॉय केली स्पर्धा? स्पर्धा तर खूप एन्जॉय केली आहे. सुपर 8 मध्ये आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच खूप खूप धन्यवाद. सुपर 8 च्या सुपर सामन्याची नाणेफेकी जिंकून सुभाष बत्तीनी मार्कंडे कारिवली संघाचे संघनायकांनी प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे जोशी 11 भातवाडे संघाला. जाऊया आपण ऐकूया समोरच्या कक्षामधून सामन्याचं दुसरं सत्र आमचे परमित्र सुनील शेलके सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काळीराम केणी सर, वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरोधात चौथाई रवा मानकोली ए असा हा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहू शकाल. सुपर 16 साठीची ही लढत आहे. सुपर 8 मध्ये जिंकणारा संघ निश्चितच प्रवेश करणार आहे. सुनील शेलके सर, मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. मान्यवर कक्षामध्ये आपले काही मुख्य मान्यवर उपस्थित आहेत. आपण त्याचं स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये आदेश ट्रान्सपोर्टचे मालक संतोष एकनाथ पाटील, समाजसेवक दापोडे यांचं देखील शुभागमन झालेलं. मी संघटनेचे उपाध्यक्ष आणि पूर्णा गावचे उद्योगपती, गावदेवी पूर्णा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देवा टावरेने विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण दापोडे गावचे समाजसेवक कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री रमेशजी आत्माराम पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा.
नक्कीच आपण एक विशेष स्वागत आणि सन्मान या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून करणार आहोत. या स्पर्धेचा आयोजक संघ आहे नक्कीच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आणि चौथ्यावा मानकुली हे साहेबांचा शुभ सन्मान प्रतापजी पाटील साहेब, गणेशदादा केनी आणि संपूर्ण संघटनेच्या वतीनं इथे केला जातोय. रमेशजी आत्माराम पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. दापोडे गावचे समाजसेवक, त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. दापोडे गावचे पोलीस पाटील विजयजी नथू पाटील साहेब, नक्कीच त्यांना देखील आपण सन्मानित करू. दापोडे गावचे पोलीस पाटील विजयजी नथू पाटील साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान करतील. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष देवा टावरे यांच्या शुभ हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आज स्वागत आणि सन्मान केलं गेले. धन्यवाद. त्यानंतर उत्तमजी वसंत पाटील दापोडे गावचे समाजसेवक, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. दापोडे गावचे समाजसेवक दापोडे गावचे समाजसेवक एक शांत स्वभावाचे असे व्यक्तिमत्व आणि रमेशजी पाटील साहेबांचे एक सहकारी मित्र उत्तम भाऊ वसंत पाटील यांना देखील सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. आदेश ट्रान्सपोर्टचे मालक आमचे सहकारी मित्र संतोष एकनाथ पाटील यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. देवा टावरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान अध्यक्ष चषक 2024 माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. तर पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान इथे आपण केलेले जाऊया मॅचच्या दिशेनं. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया समालोचन कक्षामधून सुनील शेलके सरांचा एक गोड आवाज. चौथा हिरवा मानकोली आणि वीर तानाजी दापोडे या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असलेला आपण पहिलं सत्र संपलंय, ज्यामध्ये 48 धावा धावपलकोर जोडले गेलेले आहेत. 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी समोर ठेवलेले वीर तानाजी दापोडे या संघाच्या. राजन पाटील यांचं पहिलं षटक आपण अनुभवलं, ज्यामध्ये 9 धावा आल्या. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. राजू पाटील यांचं दुसरं षटक महागडं होतं, ज्यामध्ये 17 धावा खर्च झाल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. राजेश पाटील यांचं तिसरं षटक महत्वाचं होतं दापोडे संघाच्या वतीने, कारण त्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. 1 फलंदाज तिथेही बाद झाला. आणि निलेश पाटील यांचं चौथं षटक आपण अनुभवलं, ज्यामध्ये 12 धावा आल्या. 1ही फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाले नाही. अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलंय, ज्यामध्ये 48 धावा धावपलकावर 49 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. चौथा हिरवा मानकोली ए संघ सुद्धा खेळपट्टीकडे दाखल होत असलेला आपण पाहू शकाल. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतो. अध्यक्ष चषक 2024 ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पाहता पाहता स्पर्धा महाअंतिम दिवसामध्ये आपण अनुभवत आहात आणि ही रमणीय अशा पद्धतीची सायंकाळ, त्याचबरोबर आजच्या रजनीतही चांगलं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल, यामध्ये ती मात्र शंका नाही. चला खेळपट्टीचा ताबा घ्या. चौथा हिरवा मानकोली ए संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेत्या संघासाठी आपण बाईक बक्षीस म्हणून बघत आहात. फक्त आणि फक्त 3000 रुपयांचं प्रवेश शुल्क आहे अल्पेश, आणि त्यामध्ये इथे बाईक वितरित केली जाणार आहे.
त्याचमुळे इथे या अध्यक्ष चषकाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स अत्यंत चांगल्या आहेत आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये क्रिकेट खेळायला मिळणं हे प्रत्येकाला हवं असं वाटत असतं. कोणताही खेळ असो ज्यामध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली की तुम्हाला ॲस्थेटिक प्लेजर मिळत असतो, ज्याला मराठीमध्ये आपण मनस्वी आनंद असं म्हणतो. आणि कोणताही खेळ असो त्या खेळामधून खेळ भावना वृद्धिंगत होत असते, त्याचबरोबर खेळामधून तुमचे संबंध चांगले बनत असतात. लगेचच इथे खेळपट्टीचा ताबा घेत जात असलेला आपण पाहू शकाल. योगेश दलवी, अविनाश माळी, बिंदास्त माळी अँड ऑल टीम खेळपट्टीकडे दाखल होत आहे. सुपर 16 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुपर 8 साठी संघ पात्र होत असलेले आपण पाहू शकाल. यानंतरची लढत मला असं वाटतं सुपर 8 ची आहे, म्हणजे त्यातून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये दाखल होईल. क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या वतीने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बीरतानाजी दापोडे संघाची फलंदाज हरिदास पाटील आणि राजन पाटील ही सलामीची जोडी आहे. दोन्ही फलंदाज अत्यंत चांगले फलंदाज आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडीशी संलग्न झालेल्या स्पर्धांमध्ये हरिदास पाटील यांचा एक विक्रम निश्चितच आपल्याला माहित आहे. 7 चेंडूंमध्ये 7 चौकाराचा. गोलंदाजीचा जर विचार केला चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या, तर अत्यंत भेदक गोलंदाजी आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाकडे. वडपे गावचे समाजसेवक, माजी सरपंच, सर्वांचे मामा सुनीलजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. या स्पर्धेत तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने मोलाचं सहकार्य दिलं गेलेलं आहे असं एक दानशूर व्यक्तिमत्व आमचे मामा सुनीलजी पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर सहर्ष सस्नेह स्वागत. सामना अल्पावधीतच सुरू होत आहे. इथे क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या वतीने. स्पर्धा अत्यंत चांगल्या वातावरणात संपन्न झालेली आहे आणि शेवटचा दिवस, अंतिम रात्र आहे स्पर्धेची. आतापर्यंत कोणताही गालबोट या स्पर्धेला लागलेला नाही, कोणताही निर्णय पंचांच्या वतीने दिला गेलेला वादातीत राहिलेला नाही. आणि एक महत्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा पंचगिरी एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली होते त्या स्पर्धेचा स्तर आपोआप उंचावत असतो. अंपायरिंग इज अ व्हेरी सिग्निफिकंट फॅक्टर ऑफ एनी कॉम्पिटिशन, एनी टुर्नामेंट. कोणत्याही स्पर्धेचा. धन्यवाद सुनील शेळके सर. मान्यवर कक्षामध्ये आपण वडपे गावचे नक्कीच उद्योगपती, समाजसेवक सुनीलजी मामा पाटील यांचं या स्पर्धेसाठी आपल्याला इथे उपस्थिती मिळाली आहे. अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांकडून आणि गणेशदादा केनी यांच्या वतीनं मामांचं आपण स्वागत करूया. नक्कीच पवनपुत्र वडपे या संघाचे कर्ता धरत आहेत आणि पवनपुत्र वडपे संघाने देखील सुनील शेळके सर सुपर 16 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवेश मिळवला होता. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं स्वयंभूस्फोट पायगाव जितू गवळीच्या टीम समोर. धन्यवाद सुनीलजी मामा, आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नक्कीच आपण आपल्याकडे वेळ आहे, मामांचा आपण शुभ सन्मान करूया. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून वडपे गावचे उद्योगपती, समाजसेवक सुनीलजी मामा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आमच्या चौथ्या मानकुले या संघाचे खेळाडू JK जयवंत केनी
यांच्या शुभ हस्ते केला जातो. धन्यवाद. मोहम्मद आपला अध्यक्ष चषक 2024 मध्ये खूप खूप स्वागत. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असलेली आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्गावर फ्रंटलाईन गोलंदाज तयार होत आहेत आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजीचा भार पहिल्याच षटकामध्ये स्वीकारलेला आहे योगेश दळवी याने. हेच बॅटल अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये जेव्हा योगेश दळवी राजन पाटील यांच्या समोर होते. योगेश दळवी म्हटलं की जवळजवळ 3 ते 4 5 प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये ते माहीर आहेत. नक्कीच सुनील मामा यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपल्याला रोख रक्कम तृतीय क्रमांकासाठी स्पॉन्सर झाली आहे. धन्यवाद मोहम्मद. आपला पुन्हा एकदा जाऊ आपण मॅचच्या दिशेने ऐकूया. सुनील शेलके सरांच्या माध्यमातून सामन्याची दुसरी इनिंग आपण ऐकूया. धन्यवाद. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात. योगेश दळवीचा पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा 30 यार्ड सर्कल भेदलाय आणि अत्यंत चांगला फटका फलंदाज राजन पाटीलच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर यॉर्कर अटेम्प्ट केला होता असं मला वाटतं. वाईड यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज योगेश दळवी यांचा राहिला होता. स्टान्स फलंदाजाचा चांगला होता. फ्रंट लेग पुढे सरसावला आणि त्यानंतर अत्यंत चांगला फटका फलंदाज राजन पाटील याने इथे दाखवलेला आहे. या अगोदर मी चर्चा छेडली होती. नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील काही स्टार खेळाडू खरं तर एंटर झालेले आहेत या संघांमध्ये. त्याचमुळे मग स्तर जो आहे 40+ क्रिकेटचा तो आता अपहोल्ड होत आहे, वाढत आहे किंवा गुणात्मक दृष्टीने वर जात आहे, उंचावत आहे. एकूणच आपण विचार केला तर नवीन 40+ संघटनेमध्ये या अलीकडच्या हंगामामध्ये तुम्हाला जितू गवळी त्याचबरोबर दीपक मडवी यांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. सोमनाथ जुनांदुकी संघाकडून गेले अनेक वर्ष खेळत आहेत. परशु पाटील असतील, आपण कारवली संघाकडून खेळताना त्यांनाही बघत आहात. तेमगर संघाकडून अल्पेश चौधरी याचाही अंतर्भाव इकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडच्या या हंगामामध्ये राजन पाटील सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे दापोडे संघाच्या वतीने अशा अनेक स्टार खेळाडू खरं तर इकडे स्विच झालेले आहेत 40+ क्रिकेटकडे. आणि 40+ क्रिकेट म्हटलं की आपण अनुभवाचं क्रिकेट म्हणत असतो. गेली अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलेलं असतं आणि क्रिकेटची आवड जोपासत असताना शारीरिक दृष्ट्या आपण कशा पद्धतीने फिट राहिलो पाहिजेत यासाठी मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेले असतात. क्रिकेट बरोबर ते संलग्न झालेले असतात. त्याचमुळे 40+ क्रिकेट हे अत्यंत महत्वाचं बनत असतं. पहिला चेंडू दरम्यान इकडे हाताळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला आपण पाहू शकाल फलंदाज राजन पाटीलच्या बॅटमधून. आणि 49 धावांचं टार्गेट दरम्यान इकडे गाठायचंय सामना जिंकण्यासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला. स्पर्धेची आजची 5वी सायंकाळ आणि त्याचबरोबर 5वी रजनी आपण अनुभवत आहात. अत्यंत चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स, आल्हाददायक परिस्थिती आहे. त्याचबरोबर दुपारची गरमी कुठेतरी कमी होऊन संध्याकाळची त्याचबरोबर रजनीतील गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित जरी असतील तरी काही करू शकणार नाहीत कारण फलंदाज राजन पाटीलचा हा मोठा प्रहार आहे. आणखी एक षटकार. लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 चेंडू नंबर 10 धावा इथे अंकित केल्या गेलेले आहेत फलंदाज राजन पाटील याच्या वतीने. योगेश दळवी यांना आपल्या पोटेन्शियलला न्याय द्यावा लागेल. तुमच्याकडे खरं तर गुणवत्ता आहे म्हणून तुम्ही एखाद्या संघामध्ये खेळत असता, परंतु त्या ज्ञानाचा योग्य वेळेला वापर करता येणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याला आपण ऍप्लिकेशन लेवल ऑफ नॉलेज म्हणतो आणि तो योग्य वापर इथे जो संघ करेल तो संघ या सामन्यामध्ये वरचढ झालेला आपण पाहू शकाल. सुपर 16 ची लढत आहे. सामना जिंकणारा संघ सुपर 18 मध्ये प्रवेशित झालेला आपण पाहू शकाल. दोन्ही संघ ताकदवर आहेत, बलाढ्य आहेत. राजनसाठी हा कमी गतीने हाताळलेला चेंडू आहे आणि यष्टीरक्षक थोडे चकलेले आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या बाजूने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. जयदा चेंडू अडवतायत. त्यानंतर फेकी केली जाते. स्ट्राईक चेंज झालेली आहे. बऱ्याचदा स्ट्राईक चेंज झाली की मग सामन्याचा जो कोर्स आहे तो बदलत असतो. म्हणजे एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करतो, स्ट्राईक चेंज झाली की मग फलंदाजी बदलते. पाहिजे त्याच पद्धतीने इकडे काही होईल का, परंतु हे होत नाही कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हरिदास पाटील याने योगेश दळवीच्या या चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. दबाव इथे सहन करावा लागेल आणि जितका व्यवस्थित रीतीने तुम्ही दबाव सहन कराल त्याचबरोबर दबावाचं व्यवस्थापन कराल, ज्याला आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो,
तो संघ पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. कधी कधी मी नेहमी म्हणत असतो, एखादा दिवस एखाद्या संघाचा चांगला नसतो, एखादी स्पर्धा एखाद्या संघासाठी चांगली जात नसते. आजच्या दिवसामध्ये योगेश दळवी यांना काही आव्हानं निश्चितच समोर आलेली आहेत. कारण फलंदाजी करताना तितकं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं नव्हतं, परंतु गोलंदाजीमधून त्याची भर इथे काढण्याचा प्रयत्न ते करतायत. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे. या अगोदर ज्या पद्धतीने फटका सजवला होता त्याचीच रिप्लिका आपल्याला प्रतिकृती पाहायला मिळाली. झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस शॉट played by batter Haridas Patil. This is the dot delivery. Good bowling by Yogesh Dhalvi. He has conceded 2 4s and 1 6 before that. चांगलं पुनरागमन केलेलं आहे गोलंदाज योगेश दळवीनं. पाहायचं शेवटचा चेंडू कसा असेल. उजव्या स्टेजच्या फार बाहेर जाणारा चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतो, अधिक बाहेर निघतो खरं तर, कारण पंच इथे हा चेंडू वाईड घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जात असलेला आपण पाहू शकाल. एकूण धावा आतापर्यंत 16. या बेचा चेंडू खूप चांगला आहे, कारण पडल्यानंतर आतल्या अंगाने वळतोय, परंतु पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. खर तर ती जी ट्रिम लाईन आहे पंचांना योग्य रीतीने माहित आहे. पंच त्यासाठीच तिकडे मैदानाच्या आतमध्ये उभे असतात. हा चेंडू इकडे त्यांच्या वतीने हे वाईड घोषित केला गेलेला आहे. एक अवांतर धाव मिळेल. 17 धावा धावफलकावर. 49 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. पहिलं षटक महागड आहे योगेश दळवीचं. 17 धावा आलेल्या आहेत. आकुटप्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका पाहायचा आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बिंदास चेंडू अडवलाय, त्यानंतर इथे फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला आहे आणि इथे 2 धावा दरम्यान पूर्ण होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 19-49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत आहेत. आणि आता रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर तो 10.00चा बनलाय, कारण 3 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. बघा, क्रिकेट हा खेळ अत्यंत अनिश्चित आहे. म्हणजे यानंतर काय होणार आहे क्रिकेटमध्ये याचं भाकीत कोणी करू शकत नाही. फक्त आणि फक्त त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. माणसाचं मानवी जीवन सुद्धा तसंच आहे. यानंतर आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे याचा फक्त आपण अंदाज फार तर लावू शकतो. खात्रीशीररित्या कोणीही काही त्यावर भाष्य करू शकत नाही. मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने चांगलं मोलाचं सहकार्य मिळालं ते वडपे गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक सुनील पाटील साहेब यांचं आगमन झालेले. या स्पर्धेत तुमचं सहर्ष स्वागत. दापोडे गावचे काही ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मुख्य व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांच्या नावाचा परिचय नसल्या कारणाने नावाचा उल्लेख करता येत नाही, दिलगिरी असावी. आणि जितके अधिक मान्यवर मुख्य व्यासपीठाशी जोडले जातात तितकी सकारात्मक ऊर्जा त्या व्यासपीठाला मिळत असते. आणि तुमचं व्यक्तिमत्व मुळात तुमच्या बरोबर ती ऊर्जा घेऊन येत असतं. ज्या पद्धतीची तुमची जीवनशैली असते, ज्या पद्धतीचे विचार असतात, ज्या पद्धतीची कार्यप्रणाली असते, हे सगळं तुमच्या बरोबर येत असतं. आणि मग कधी कधी आपल्याला निश्चितच वाटतं की काही पाहुणे आल्यानंतर प्रसन्नता आली असं आपण म्हणतो. आणि ती प्रसन्नता त्यांच्या व्यक्तिमत्वाची असते, त्यांच्या विचारांची असते, त्यांच्या जीवनाची असते. आपण एखाद्या रमणीय स्थळी ज्यावेळेस पर्यटनासाठी जातो त्यावेळेस आपल्याला तिकडे प्रसन्न वाटतं. एखाद्या मंदिरात गेल्यानंतर चांगली सकारात्मक ऊर्जा आलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी त्याचंच प्रतीक आहेत. क्रमांक 2चं षटक सुरू केलं जात आहे अविनाश माळी यांच्या वतीने. स्वतः संघाचे संघनायक आहेत. प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला बाहेर काढावं लागेल. जबाबदारी फार मोठी आहे. मागच्या बाजूने चेंडू जातोय. इथे तो एंडला चेंडू आदळला होता. राजन पाटील यांचा सुद्धा रिप्लाय तोच होता किंवा त्यांची प्रतिक्रिया तीच होती. अभिक्षिप्त प्रतिक्रिया जिला आपण म्हणतो. अतिरिक्त वेगाने चेंडू हाताळला होता गोलंदाज अविनाश माळीनं. त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजन पाटील याने केला होता. दरम्यान एक धाव इथे आलेले आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावांवर धावफलक जाऊन थांबलाय. 49 धावांचं टार्गेट गाठायचं आहे. फुलटॉस आहे यावेळेस. इथे आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. देवानंद चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलाय आणि त्यानंतर फेकी झाली. दरम्यान 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न इथे केला जात आहे की नाही आपल्याला पाहायचंय. एक मार्गी प्रयत्न आहे, त्याचमुळे इथे फलंदाजाला बाद करण्याची वेळ आली नाही क्षेत्ररक्षकाकडे अथवा यष्टीरक्षकाला. या गोष्टीवर मी नेहमी चर्चा करत असतो की 40+ क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये खूप नियम आहेत. ते नियम तुम्हाला ऍब्झॉर्ब करावे लागतात. कधी कधी एखाद्या फलंदाजाला आपल्याला बाद करायचं असतं आणि नियमाने भीत राहून त्याला आपल्याला बाद करता येत नाही, भलत्यालाच बाद करावं लागतं. आणि कधी कधी एखाद्या फलंदाजाला स्वतःहून बाद व्हायचं असतं, परंतु क्षेत्ररक्षण करणारा संघ त्याला बाद करत नाही. या सगळ्या गोष्टी 40+ क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
पूर्वीचं 40+ क्रिकेट आणि अलीकडचं 40+ क्रिकेट यामध्येही फार मोठा बदल झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असलेले आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज केली जात आहे. त्यातून मला असं वाटतं रिफ्लेक्शन येत आहे. पलीकडे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांचं मिरर रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणू शकतो ते येत आहे आणि ते थोडं त्रासदायक बनत आहे. पंच त्याचबरोबर फलंदाज या सगळ्यांसाठी. गोलंदाज अविनाश, या बेसचा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर ठेवलेला, त्यावर मोठा फटका खेळायचा होता फलंदाज हरिदास पाटील यांना. हळुवारपणे एक धावा इथे पूर्ण केली जाते लेग बायच्या रूपाने. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावपलकर. उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू दरम्यान हाताळलाय गोलंदाज अविनाश माईनं. अविनाश माई यांच्याकडे सुद्धा विविधता आहे, परंतु त्या विविधतेला योग्य न्याय त्यांना इथे देता येत आहे की नाही यावरून या षटकाचं खरं तर आपण विश्लेषण करू शकतो, पृथक्करण करू शकतो. पायांमध्ये ठेवलेला चेंडू लोअर फुलटॉस बनवून त्यावर मनगटाचा वापर करत असताना त्याला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेले आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव दरम्यान इथे पूर्ण होत आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला 4-4 सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यामधून मग पॉइंट्स टेबलवर तुम्ही किती पॉइंट्स मिळवले आहेत त्यातून मग तुम्हाला नॉकआउट स्टेज मध्ये जाता आलेला आहे. आणि इथे आता ही जी स्टेज आहे ती नॉकआउट आहे. इथे जो जिंकेल तो पुढे जाईल आणि इथे ज्याने पराभव पत्करला त्याला या स्पर्धेत थांबावं लागेल. पुढे गेले आणि त्यानंतर स्कूपचा फटका दाखवलेला आहे. फलंदाज हरिदास पाटील यांचा हा वार आणि मिळतील धावा 4. चौकार. चांगला फटका दाखवला हरिदासने. अनुभव ही खरं तर माणसाच्या जीवनातील फार मोठी शिदोरी असते आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळालेला अनुभव या अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतं तुम्हाला. त्या चुका जितक्या कमी करतील मैदानाच्या आतमध्ये खेळाडू, मग ते फलंदाजी करणारे असोत वा गोलंदाजी करणारे असोत, या सामन्यामध्ये ते वरचढ असतील. यावेळेस आणखी एक इथे खरं तर स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा इथे पूर्ण आहेत. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाची नजर राजन पाटील या खेळाडूकडे, परंतु हरिदास पाटील हे सायलेंट किलर बनलेले आहेत. हरिदास पाटील यांच्या बॅटमधून सुद्धा धावा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 12. एकूण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 31. 49 धावांचं टार्गेट गाठायचं आहे. यानंतर जर आपण धावपलकाकडे नजर टाकली तर मला असं वाटतं 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 2 षटकांच्या अंती आपण पाहिलं तर 18 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे वीर तानाजी दापोडे या संघाला. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी माणकोली येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. माणकोली गावातील ओम फोटो स्टुडिओ लाईव्ह अनिल केणी आणि त्यांच्या चमूच्या वतीने या स्पर्धेचं गुणात्मक थेट प्रक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून तुम्ही अल्पेजी गायकवाड, त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुकादम यांना अनुभवलेले आहे. अनेक समालोचक या स्पर्धेशी जोडलेत. याच गावातील सुपुत्र भिवंडी तालुक्याचा बुलंदाबाज कायराम केणी सर असतील, त्याचबरोबर मोहनजी भोईर सर असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर चिकणे, संदेश वखारे या सगळ्यांना तुम्ही समालोचनासाठी ऐकले. प्रमोद पाटील सुद्धा होते. या सगळ्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या वतीने ऐकलेलं आहे आणि मलाही या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी मिळाली. 3रं षटक अल्बावतीत सुरू केलं जात आहे. सर्वोत्तम क्रिकेट खेळणारा संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या अगोदरची 2 षटकं आपण पाहिली तर वीर तानाजी दापोडे संघाच्याच नावावर राहिलेली आहेत, कारण 2 षटकांमध्ये त्यांनी तब्बल 31 धावा मिळवलेल्या आहेत. पहिलं सत्र जर आपण पाहिलं जिकडे चौटा हिरवा माणकोली ए संघ फलंदाजी करत होते तेव्हा त्यांनी 2 षटकांमध्ये 27 धावा जमवल्या होत्या. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे अभिचं. हा गोलंदाज प्रभावी कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. इथे पहिल्या चेंडूवर फलंदाज राजन पाटील याचा आडसर दूर केलेला आहे गोलंदाज अभिजित या गोलंदाजाने. अतिरिक्त गती देत आहेत
कालच्या राजनीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की जिकडे 13 धावांची गरज होती समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला चौथा हिरवा मानकोली संघाच्या विरोधात, आणि मला असं वाटतं तिकडे न्यू तुफान पिंपळा संघ होता आणि विनोद पाटील सारखा मोठा धाकड फलंदाज स्ट्रायकिंगला असताना सुद्धा अभिजित या गोलंदाजाच्या विरोधात त्याला फार काही चमक दाखवता आली नव्हती. तो सामना चौथा हिरवा मानकोली ए संघाने जिंकला होता. एखाद्या स्पर्धेमध्ये लीग स्टेजमध्ये या अगोदरच्या सामन्यांमध्ये खेळत असलेल्या सामन्याच्या अगोदर तुम्ही जी कामगिरी केलेली असते त्या कामगिरीतून तुम्हाला फार मोठा आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास तुमच्याकडून काही अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून घेत असतो. असं म्हणतात की आत्मविश्वास ही मोठी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. सदाजी मात्रे यांच्या वतीने दिनेश पाटील यांच्यासाठी, राजन पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. 31 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. आबीच्या वतीने व्यक्तिगत पहिलं षटक आहे, सांघिक तिसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर इन दिनेश पाटील आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला हरिदास पाटील. हरिदास यांचा जर विचार केला तर चांगले खेळलेत आतापर्यंत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस स्क्वेअर ड्राईव्हचा हा अत्यंत चांगला देखना फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. इथे जर कलेक्शन करता आला असतं गोलंदाजाला तर 1 धाव कमी करता आली असती. फलंदाजालाही बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं. क्रिकेटमध्ये कल्पना विलास चालत नाही. क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे. जे घडतंय ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. कल्पना विलासात जर रमायचं असेल तर तुम्हाला कवींच्या दुनियेमध्ये जावं लागेल. अभि गोलंदाजीसाठी तयार. 33 धावा धावपलकर आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटला उपस्थित होते श्रीराम. त्यांच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केलेला आहे हा चौकार. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केलेला आहे फलंदाजाने आणि त्याचमुळे हा चौकार खरं तर त्यांना तिकडे मिळवता आला. फटका फार सुंदर होता. अभि याने या अगोदर फलंदाज राजन पाटीलला बाद केलं होतं. आतापर्यंत 3 चेंडू अभि याने हाताळलेले आहेत. 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. उर्वरित इक्वेशन आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन आहे. पाहायचंय उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतील गोलंदाज अभिजित. नऊ चेंडू 12 धावा. अभि तयार. पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांची भेट घेतोय. कट्यार काळजात घुसली. फलंदाज दिनेश पाटील बाद. आणखी एक हादरा देण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज अभि. आणि एका गोष्टीची चर्चा नेहमी होत असते कारराम केणी सर, एक गोलंदाज म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त वेग असतो त्यावेळेस तुम्हाला मग अचूकता शोधायची असते आणि ती अचूकता शोधण्यामध्ये जर तुम्ही सफल ठरलात, यशस्वी ठरलात, तर फलंदाज किती मोठे जरी असतील तरी त्यांच्या समोर तुम्ही अडचणी निर्माण करू शकता, आव्हाने निर्माण करू शकता. आणखी एक फलंदाज इथे बाद होत असलेले आपण पाहू शकाल. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज राजेश पाटील खेळपट्टीवर दाखल होत असलेले आपण पाहू शकाल. सलामीसाठी आलेले हरिदास पाटील अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. प्लॅनिंग आखलं जात आहेत. हल्ले प्रतिहल्ले तर होणारच आहेत कारण हा सामना अत्यंत महत्वाचा आहे, मोठा आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. आणि तसंही एकतर्फी क्रिकेट कोणत्याही प्रेक्षकाला मान्य नसतं. क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये चढ उतार येणं अत्यंत गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. आपल्या जीवनामध्ये जितका अनुभव कमावलेला आहे गोलंदाजाने तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल आणि त्याला हे 2 चेंडू जर व्यवस्थितरित्या हाताळता आले आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावा जर त्याला ठेवता आल्या शेवटच्या गोलंदाजासाठी तर हे बॅटल चुरशीचं ठरू शकेल. परंतु नव्याने आलेल्या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता चांगल्या आहेत. त्या क्षमतांचा वापर करण्याचा प्रयत्न तोही निश्चितच करणार आहे. 8 चेंडू 12 धावा. सुपर 16 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा हा महासंग्राम आणि मेगा शो तुम्ही अनुभवतात. अध्यक्ष चषक. अभि तयार. स्ट्रायकिंगला फलंदाज राजेश पाटील. समोर ठेवलेला चेंडू, त्यावर ऑफ ड्राईव्हचा पटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथे क्षेत्ररक्षणामध्ये गफलत, त्याचमुळे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल की नाही हे पाहायचंय. ओव्हरथ्रो झालेली आहे. पाहायचंय इथे काय घडेल.
या 3 धावा पूर्ण करण्याची आवश्यकता होती की नव्हती यावर निश्चितच चर्चा केली जाईल. परंतु बघा कधी कधी काय घडतं, एखादी कृती तुम्ही व्यवस्थित करत नाही तरी सुद्धा त्या कृतीमधून तुम्हालाच फायदा होतो. म्हणजे क्षेत्ररक्षकाने चुकी केली, त्याचबरोबर पुन्हा एकदा मिस्टेक झाली होती कलेक्शन करत असताना अभि या गोलंदाजाची, आणि त्यातून तिसरी धाव पूर्ण होईल असा विश्वास तयार झाला फलंदाजांमध्ये. ती धाव पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि अखेरीस फलंदाज राजेश पाटील बाद झाले. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फार मेहनत करावी लागते, मिळणारा मोबदला फार कमी असतो, आणि कधी कधी मेहनत फार कमी असते परंतु मोबदला फार मिळून जातो, असंही घडत असतं. अलीकडे IPL चा सीझन सुरू झालेले कालराम केणी सर, आणि ज्यामध्ये ड्रीम 11 तुम्ही पिक करत असता, कधी कधी जर तुमचं नशीब उघडलं आणि तुम्ही पिक केलेले खेळाडू खेळले की मग तुम्हाला धनलाभ मिळत असतो. संतोषजी पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. दापोडेचे समाजसेवक, त्यांच्या वतीने विष्णू दादा पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. पाहायचंय, सामना मोठा आहे, सामना चुरशीचा होणं अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून नॉकआउट स्टेजला आलेले हे दोन्ही संघ आहेत. या अगोदरचा जर परफॉर्मन्स पाहिला तर दोन्ही संघाचा फार चांगला राहिलेला आहे, परंतु लीग स्टेजचे सामने असेच असतात की जिकडे कधीतरी तुम्हाला नॉकआउट स्टेजमध्ये यायचं असतं, आणि तो सामना मग जो संघ जिंकेल तो पुढे जातो आणि जो संघ पराभूत होईल त्याला तिथेच थांबावं लागतं. मग त्या अगोदर तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळलेलं असू द्या, त्याचा तिथे खरं तर काही संबंध उरत नसतो. 7 चेंडू 10 धावा हा शेवटचा चेंडू आहे गोलंदाज अभि यांचा. यावेळेस पुलचा पटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न दरम्यान इकडे केला जाईल. पाहायचंय दुसरी धाव इथे पूर्ण आहे का. पंचांकडे अपील केली जात आहे, पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इकडे केली जात आहे. तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. यस, त्यांच्या वतीने निर्णय पोहोचवला जाईल. आपले भाऊ पाटील सर इकडे उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग केलेली आहे सगळ्या पंचांनी. स्टँडर्ड ऑफ अंपायरिंग चांगलं राहिलेलं आहे. ओम फोटो स्टुडिओच्या वतीने इथे स्लो मोशन मध्ये साइड अँगलनी दाखवलं जात आहे ही धाव पूर्ण आहे की अपूर्ण. पंच पुन्हा पुन्हा या गोष्टीची शहानिशा करतील आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. 49 धावांचं टार्गेट इथे दिलं गेलेलं होतं वीर तानाजी दापोडे संघाच्या समोर. टफ कॉल आहे, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ज्या पद्धतीने तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली गेलेली आहे मैदानी पंचांच्या वतीने. मैदानी पंच आपण पाहू शकाल, विश्वास म्हात्रे सर तिकडे आहेत आणि सुनील पाटील सर आहेत. त्यांच्या वतीने इथे खर तर हा निर्णय सोपवला गेलेला आहे स्पेअरलेग पंचांच्या वतीने. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाने आतापर्यंत खेळलंय, यामध्ये तीन मात्र शंका नाही. भिवंडीचं क्रिकेट त्यातल्या त्यात संघर्षाची परंपरा कायम ठेवणारं क्रिकेट आहे. फलंदाज बाद. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ज्याला आपण म्हणू शकतो, मराठीमध्ये बोलायचं झालं तर निमिष मात्र वेळ अशी ज्याला आपण म्हणतो. अगदी थोड्या फार फरकाने इथे फलंदाज बॅट ग्राउंडेड करण्यासाठी हुकले आणि तिथे त्यांचा अंत झाला असं म्हणूया. थोडं लेझी वर्क सुद्धा झालं होतं एसटीएनच्या मागे अविनाश माळी याचं. यापेक्षा अधिक द्रुत गतीने अविनाश माळी चेंडू एसटीएन पर्यंत पोहोचू शकत होते. फलंदाज बाद झालेले आहेत. पाहायचंय आता यानंतर इक्वेशन कडे आपण नजर टाकूया. 9 धावा झालेले 40, 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विष्णू पाटील आणि त्यांच्या साथीने नवीन फलंदाज सचिन पाटील आलेले आहेत सलामीसाठी इथे फलंदाजीसाठी. सहा चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज केली जात आहे. पाहायचंय काय घडेल या सामन्यामध्ये. नर्व्स इथे काम आणि कूल ठेवाव्या लागतील.
सदाशिव गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजी सदाशिव याने चांगली केली होती इथे, कारण त्यांनी एक जो षटकार दाखवला होता त्या षटकारानिशी धावफलकाला गती मिळाली होती. पाहिजे गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने काम करतील. शेवटचं षटक आहे हे, निर्णायक आणि सामन्याचा निकाल स्पष्ट करणारं षटक आहे. दोन्ही संघांवर दबाव आहे. फलंदाज समोर विष्णू पाटील, त्यांच्याही हिटिंग ॲबिलिटीज आपल्याला माहित आहेत. सदाशिव यांचा पहिला चेंडू, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. या समीकरणाला सुरुंग लावणारा फटका फलंदाज विष्णू पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. जिकडे 9 धावांची गरज होती तिथून चौकार आला आणि धावफलकावर धावा आपण पाहिल्या त्या म्हणजे 44-44. 5 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. प्लॅनिंग केलं जात आहे चौटायरवा मानकोली संघाच्या खेळाडूंच्या वतीने. आणि क्रिकेट खेळत असताना तुम्हाला नेव्हर गिव्ह अपचं ॲटिट्यूड हे बाळगणं अत्यंत गरजेचं आहे, अडॉप्ट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी परिस्थिती किती तुमच्या विरोधात असेल, तुम्ही व्यवस्थित रीतीने प्लॅनिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला जज्बा आणि चांगली महत्वाकांक्षा दाखवली तर त्या सामन्यामध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता. एक सामना मला निश्चितच आठवतो बदलापूरमध्ये स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषकामध्ये. या अगोदर कबीर निर्मळ स्मृती चषकातील एका एडिशनचे विजेतेपद भूषवणारे MS जाई संघाला कर्जत विभागातील कडाव संघाने 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती. या पद्धतीने क्रिकेटमध्ये हे सगळं घडत असतं. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिला फटका मात्र अप्रतिम होता अनिल, ज्या पद्धतीने खेळला होता. कव्हर ड्राईव्ह अत्यंत कठीण फटका असतो आणि तोच दाखवला होता फलंदाज विष्णू पाटील याने. 5 चेंडू 5 धावा. गोलंदाज सदाशिव तयार होत आहेत. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला आणि पायचा चेंडू कशा पद्धतीने मागे मार्गस्थ झालाय आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता खरं तर. पायचं इथे स्लो मोशन मध्ये फ्रंट अँगलने दाखवलं जात आहे. फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवल्यानंतर जर तुम्ही त्याला उसळी देण्यामध्ये समर्थ ठरलाल तर मात्र तुमच्या खांद्यामध्ये किती ताकद आहे अतिरिक्त याचा अंदाज प्रत्येकाला येईल. या पद्धतीने शोल्डरचा अतिरिक्त वापर करत असताना हा चेंडू हाताळला होता. फलंदाज म्हणून किती मोठा फलंदाज तुमच्या समोर उभा जरी असेल तरी तुम्ही ॲटवन चेंडूला टॉस करण्यामध्ये जर यशस्वी ठराल किंवा चेंडू खाली ठेवण्यामध्ये यशस्वी ठराल तर फलंदाजाच्या समोर अडचणी येतच असतात. या अगोदरचा चेंडू त्याच पद्धतीचा होता. 4 चेंडू 5 धावा. यावेळेस हा फटका फसलाय. समोर क्षेत्ररक्षक सदाशिव उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने हवंय त्या पद्धतीने झालंय. 1 धाव दरम्यान इकडे मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले होते त्यावेळेस फलंदाज राजेश पाटील बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. पाहायचे 3 चेंडू आणि 4 धावा. कट टू कट सामना आपल्याला पाहायला मिळतो. नेक टू नेक फाईट आपल्याला इथे खरं तर पाहायला मिळते. पाहायचंय गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. 3 चेंडूंमध्ये 4 धावा डिपेंड करायचे आहेत. फलंदाजाला 4 धावा बनवायचे आहेत. इथे फटका फसलाय. पाहायचंय गोलंदाज चेंडू खाली येतील की क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. 4 धावांची फक्त गरज होती. अशातच क्षेत्ररक्षकाला झेल घेणं अत्यंत गरजेचं होतं. हा निर्णय इथे घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण झालेल्या आपण पाहिल्या. क्रिकेट मध्ये तुम्हाला हे सगळे निर्णय घ्यायचे असतात योग्य वेळेवर. जिथे फक्त 4 धावांची गरज होती अशातच क्षेत्ररक्षकाचा हा अप्रोच संघाला बॅकफुटवर नेणार आहे. पाहायचंय 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. अजूनही सामना जिवंत आहे. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आखलं जात आहे. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने असं आम्ही म्हणू, कारण अशा अनेक सामने आपण पाहिलेले आहेत. खरं तर ज्यावेळेस अशा पद्धतीचं इक्वेशन येतं त्यावेळेस फलंदाज डिफेन्सिव्ह मोड मध्ये जातात आणि ते एकदा त्या मोड मध्ये गेले की मग त्यांच्या पुढेही आव्हानं निर्माण होत असतात. पाहायचंय 3 चेंडू 4 धावा होत्या. 2 धावा आल्या. 2 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये एका धावेने चौटायरवा माणकोली ब संघ पराभूत झाली होती फलंदाजी करताना. सामना बरोबरीत सुटला होता. या सगळ्या सामन्यांमध्ये तुम्हाला ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. सामना जिंकण्यासाठी 2 धावा बनवाव्या लागतील. तर
सामना जिंकण्यासाठी 2 धावा डिपेंड कराव्या लागतील गोलंदाज सदाशिव यांना. हे करण्यामध्ये जर ते समर्थ ठरले तर ते नायक ठरू शकतात. सचिन साठीचा समोर ठेवलेला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक बिंदास उपस्थित आहेत. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं. दुसरीचा प्रयत्न इथे पाहायचंय. यस, पंच सूचित करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. पंच कशासाठी तिसरे पंच घेतलेत? शॉर्ट रन. यस, शॉर्ट रन साठी तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण अंपायरिंगचा स्टँडर्ड अत्यंत चांगला पाहिलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला का विश्वास मात्रे सर? स्ट्रायकिंग एंडला आहे का? यस, अगदी बरोबर, स्ट्रायकिंग एंडला. पंचांना विनंती, तुमचा सॉफ्ट सिग्नल जरा तुम्ही सांगा. तुमच्या मते ही धाव पूर्ण आहे की अपूर्ण आहे? येस, हरकत नाही. एक महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस फलंदाजाने फटका खेळला होता त्यानंतर आपल्याला ती धाव पूर्ण होती की अपूर्ण होती या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. आमचे पंच की ज्याने या अगोदर मॉनिटर व्ह्यू घेतलेले आहेत ते मैदानाच्या आतमध्ये मैदानी पंचांबरोबर वार्तालाप करत आहेत. पंच सल्ला मसलत करत आहेत. पंचांनी दिलेला निर्णय आपल्याला निश्चितच बघायचा आहे, कोणता निर्णय पंच देत आहेत. पंच मैदानाच्या आतमध्ये एकमेकांबरोबर सल्ला मसलत करतायत आणि त्यानंतर इथे खरं तर निर्णय दिला जाईल. बघूया काय निर्णय पंचांचा येतो. पहिली धाव पूर्ण की अपूर्ण असा प्रश्न आहे. दुसरी धाव तर अपूर्णच होती. एक गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची सांगतो, ज्यावेळेस फलंदाजाने फटका खेळला होता त्यावेळेस त्या फटक्याबरोबर चेंडू बरोबर कॅमेरा तिकडे निघून गेला. त्याचमुळे मग त्यानंतर तिथे काय घडलंय हे कॅमेरामध्ये काहीच झालं नाही. त्यामुळे मैदानी पंच जो निर्णय देतील तोच निर्णय इथे अखेरचा निर्णय मानला जाईल या अशा परिस्थितीमध्ये. यस, पंच तुमचा निर्णय कळवा. चला, पंचांनी निर्णय दिला, ही धाव पूर्ण आहे. पहिली धाव पूर्ण, दुसरीसाठी फलंदाज बाद. इक्वेशन असं आलेलं आहे, 1 चेंडू आणि 1 धाव अशा पद्धतीचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी आपण जर पाहिली तर चांगली झालेली आहे. या षटकामध्ये पहिला चेंडू वर जो चौकार आला होता
तो चौकार या सगळ्या समीकरणामध्ये अत्यंत महत्वाचा ठरलाय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु त्यानंतर जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजाचंही आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण त्याने त्यानंतर कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजांना दिली नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. सामना चुरशीचा बनलेला आहे, सामना रोमहर्षक बनलेला आहे. अंगावर शहारे आणणारा सामना बनलेला आहे. याच पद्धतीचे सामने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अनुभवलेले आहेत. तंत्रज्ञान कितीही आपल्याकडे उपलब्ध असलं तरी तंत्रज्ञानालाही काही अडचणी असतात आणि त्या अडचणी खरं तर आपण विचारात घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि जो निर्णय असतो तो खेळाडू वृत्तीने मान्य करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. दोन्ही संघाचं यासाठी आम्ही कौतुक करू. विशेषत्वाने चौथ्या हिरवा मानकोली हे संघाचं कौतुक असेल, संघ कर्णधार आणि संघ सहकार्यांचं. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. एका धाब्याची गरज आहे. एका चेंडूंमध्ये एक षटकार किंवा चौकार जर मारायचा असेल तर फलंदाजाच्या समोर एकच ऑप्शन असतं की मला चौकार किंवा षटकार मारायचंय. परंतु एका चेंडूमध्ये एक किंवा दोन धावा बनवायच्या असतील तर फलंदाज अत्यंत अडचणीत असतात, कारण त्यांच्या समोर अनेक ऑप्शन्स असतात. अगदी त्याला आपण माणसाची मानसिकता म्हणतो. ज्यावेळेस तुमच्याकडे खूप पर्याय असतात त्यातून एक पर्याय निवडायचा असतो त्यावेळेस तुम्ही बॅकफुटला असता आणि तुमच्या समोर एकच पर्याय असतो त्यावेळेस तुम्ही तो पर्याय निवडू शकता. पाहायचा आहे या अशा पद्धतीचे सामने अत्यंत चुरशीचे झालेले आम्ही पाहिलेले आहेत. बऱ्याचदा एका चेंडूंमध्ये एका धाब्याची गरज असताना गोलंदाजी करणारा संघ जिंकलेलाही आम्ही पाहिलेला आहे. पाहायचंय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सचिन पाटील आहेत. एक चेंडू एक धाव प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. सुपर 16 ची लढत कोण दाखल होणार आहे सुपर 8 मध्ये या स्पर्धेच्या. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. इथे दृष्टिकोनातून त्या सगळ्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. सुपर 8 मध्ये चौथा हिरवा मानकोली ए संघ दाखल झालेला आहे. अत्यंत चांगला सामना झाला. खरं तर एक महत्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये होते, ज्यावेळेस शॉर्ट रन साठीचा निर्णय निश्चितच शॉर्ट रन साठीचा हा जो निर्णय होता